2018 मध्ये वडिलांनी लावलेले जे झाडं होते, त्या झाडांचे फळं आणि वडिलांनी घेतलेले त्याच्यावर कष्ट, या दोन्हीचे फळं आज आपल्या पदरात पडलेले, ते पदरात म्हणजे कॅरेटमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, नवीन दिवस नवीन ब्लॉग. खूप पॉझिटिव्ह विचार घेऊन दुकानावर निघलो होतो. म्हणजे आपण असतोच पॉझिटिव्ह. मग गेलो आपण बाजारात भेटला मित्रांनो. आपण म्हणतो ना की हा माझा बेस्ट फ्रेंड आहे, तो माझा बेस्ट फ्रेंड आहे, पण मन्याला प्रत्येक जण असं म्हणणार आहे की मन्या हा माझा बेस्ट फ्रेंड आहे. तुम्हाला कळल की यार काय माणूस आहे हा. तुमची एकदा या माणसासोबत मैत्री झाली ना, तुम्ही म्हणता खरंच मित्राला मित्र आहे हा. तर हा यांना सांगत होता की हा माझा भाऊ आहे आणि याला डिस्काउंट देत जा वगैरे, याचं दुकान आहे. हे सगळं माझा इंट्रो करून दिला त्या भाजीवाल्यांसोबत. आणि मग घेतली नेहमीप्रमाणे भाजी. आणि मन्या म्हणला ते मी पैसे देतो. मी म्हणलं अरे काय संबंध भाऊ तुझा पैसे द्यायचा. तर पैसे बिशे काही नाही दिले, भाऊची वसुली होती. मग पोहोचलो दुकानावर, मग घेतलं झाडायला. म्हणतात ना जिथं स्वच्छता असते तिथं लक्ष्मी येते. याच हेतूने आपण आज झाडून घेत होतो. पण मला काय स्वतःच्या हाताने झाडल्या पुसल्याशिवाय काय दम निघत नाही. कोणी किती झाडलं तरी मला ते पटत नाही. आणि आज दुकानावर आपण एकटेच होतो. तर मग घेतलं विजयाला बोलून, कारण चिकूशीट गेलेले 3-4 दिवस मस्त फिरायला. विजय आला, त्याचं चंद्राने तोंड दाखवलं त्यांनी. मग बसलो त्याच्यासोबत चेष्टा करत. आजच्या व्लॉगमध्ये खूप काही नव्हतं, खूप मस्त दिवस गेलेला होता. त्याच्यानंतर घरी आलो, दिवसभरात काय झालं हे सगळं मम्मीला सांगितलं. सगळ्या गोष्टी आपण घरी आल्यावर शेअर करतो. शेजारी आपल्या ज्यूससाठी दूध तापत होतं, मम्मी मस्त चपात्या बनवत होती. मग घेतलं जेवायला आणि आपलं जेवण तारक मेहताची सिरियल पाहिल्याशिवाय